मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक अखेर 25 तासांनंतर सुरळीत झाल्याचं समजतंय। इतके तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी त्यामुळे आता मोकळा श्वास घेतल्याची माहिती मिळतेय। उर्से टोल नाक्याजवळ वाहतूक आता हळूहळू सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। टँकर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। काल संध्याकाळची ही घटना होती, मात्र काल संध्याकाळच्या घटनेनंतर 25 तास उलटून गेलेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक सुरळीत व्हायला 25 तासांहून अधिक काळ या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं। झालेल्या टँकर अपघातानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय। चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दिलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही इतक्या मोठ्या कालावधीसाठी वाहतूक कोंडी कशी काय निर्माण झाली याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। मंगळवारी सायंकाळी 5च्या दरम्यान एक टँकर जो विषारी गॅस वाहून नेत होता तो उलटला। टँकर उलटल्यानंतर त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली। तातडीनं ही वायू गळती बंद करण्याचा प्रयत्न झाला। महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासन अशी 40 जणांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यात प्रोपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि विषारी रसायन असल्याचं समजलं। संपूर्ण यंत्रणा तातडीनं सतर्क झाली। प्रोपेलिनमुळे मोठा अनर्थ होण्याची, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे लगेचच बीपीसीएल आणि एनडीआरएफ या पथकांच्या टीम्सना देखील बोलावण्यात आलं। तज्ञांनी पाहणी केल्यानंतर कुठलीही घाई करून चालणार नाही हे कळताच राज्य सरकारलाही सतर्क केलं। बीपीसीएल आणि एनडीआरएफच्या टीम्सनं परिस्थिती हाताळायला सुरुवात केली। रिकामा टँकर आणून त्यात प्रोपेलिन भरण्याचं काम सुरू केलं गेलं आणि 25 तासांनंतर पुण्याहून मुंबईला जाणारी लेन उर्से टोल नाक्याजवळ मोकळी झाली। ही लेन मोकळी झाल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। मात्र या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 25 तासांहून अधिक काळ प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला। मंत्री गुलाबराव पाटील यांचं हवाई उड्डाण अचानक रद्द झाल्याचं समजतंय। क्लिअरन्स न मिळाल्यानं गुलाबराव पाटील यांची फ्लाईट कॅन्सल करण्यात आली आणि त्यानंतर गुलाबराव पाटील रस्ते मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा सध्या तरी नाही आणि त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील रस्ते मार्गाने संभाजीनगरकडे रवाना झाले। मी देखील सरकारमध्ये आहे, त्यामुळे कसलीही काळजी करू नका असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन आपण पूर्ण करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणतायत। मला गरिबीची जाण आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे। काही जण म्हणतात निधी कुठून आणणार? उदय सामंत यांना तत्काळ सांगतो, इथं एमआयडीसी करू, तुम्ही तयारीला लागा असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं। चिंता करायची नाही, खातं कोणाचंही असलं तरी सुद्धा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मी आहे, त्यामुळे नो टेन्शन, टेन्शन देणे का लेणे का नाही। इकडे काय एमआयडीसी कुठं आहे का नाही? अरे कुठं करायची जागा जमा करा, लगेच द्यायला लावतो मी। उदय सामंत यांना मी तत्काळ सांगतो, तुम्ही तयारी तुमची करा, उद्योग आणायचा, एमआयडीसी स्थापन करायचं काम एकनाथ शिंदे करेल, हा शब्द माझा आहे। कामाला, लोकांच्या हाताला रोजगार पाहिजे। माझ्या लाडक्या बहिणींना, भावांना मी एकच सांगतो, निवडणुका आहेत, सगळे लोक येतील, हे करू ते करू, अमकं करू तमकं करू, पण तुम्हाला मी सांगतो, जे तुमच्या लाडक्या भावानी जी ओवाळणी सुरू केली ती ओवाळणी निवडणुकीपुरती नाही, दसरा दिवाळी पुरती, भाऊबीजे पुरती नाही, तर दर महिन्याला मिळणारी ती ओवाळणी आहे, ती कधीही बंद होणार नाही। परत एकदा मी सांगतो, लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.